Welcome and very good morning to all of you. Our next point of commerce paper first. It is the significance of business. Business plays an important role in any economy. कुठल्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण विचार केला तर व्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. इट ऑफर्स बेनिफिट्स टू सेव्हरल सेक्शन ऑफ द सोसायटी. समाजातल्या विविध प्रकारच्या सेक्शनमध्ये त्याच्यामार्फत फायदे होत असतात. इट इज युजफुल टू द सोसायटी इन जनरल अँड द बिझनेस फर्म. सर्वसामान्य व्यक्तींना आणि व्यवसायाला सुद्धा याचे फायदे होत असतात. त्याचबरोबर काही कस्टमर असतात त्यांना सुद्धा याचे फायदे होत असतात. द बेनिफिट्स ऑफर्ड टू व्हेरियस ग्रुप्स आर एक्सप्लेन अँड आन्सर. आता कुठल्या कुठल्या ग्रुपला या ठिकाणी फायदे होतात त्याची इन्फॉर्मेशन आपण बघूया. सो फर्स्ट वन इज टू बिझनेस फर्म. व्यवसाय आणि व्यवसायाच्या फर्मला कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो. फर्स्ट वन इज अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्स. Every business organization has various objectives like profit earning, consumer satisfaction, creation of wealth, earning reputation and so on. असे प्रत्येक व्यवसायाचे वेगळे हेतू असतात. मग हे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बिझनेस उपयोगाला येतो. देन बिझनेस हेल्प्स अन ऑर्गनायझेशन टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह. त्याच्या माध्यमातून जे व्यवसायाचे हेतू असतील हे साध्य केले जातात. सेकंड वन इज अर्निंग प्रॉफिट. बिझनेस प्रोव्हाइड्स सोर्स ऑफ इन्कम टू बिझनेसमॅन. कुठल्याही व्यावसायिकाला एक इन्कम सोर्स मिळवून देण्याचा मार्ग म्हणजे बिझनेस असतो. इन द फॉर्म ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर अंडरटेकिंग रिस्क. आता व्यवसाय म्हटल्यानंतर प्रत्येकाला ही कन्सेप्ट माहिती असणार की व्यवसाय म्हटलं की धोका हा आलाच. ज्या ठिकाणी कमी धोका असेल त्या ठिकाणी कमी प्रॉफिट मिळतो. ज्या ठिकाणी जास्त धोका असेल त्या ठिकाणी जास्त प्रॉफिट असतो. आणि ज्या ठिकाणी धोकाच नसेल त्या ठिकाणी प्रॉफिट नावाची गोष्टच येत नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामार्फत त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे अर्निंग प्रॉफिट हा मोठी त्या ठिकाणी दिलेला आहे. देन नेक्स्ट वन इज इम्प्रूव्हमेंट ऑफ स्किल. मॅनेजिंग बिझनेस अँड इंटरॅक्टिंग विथ पीपल रिक्वायर्स बिझनेस नॉलेज अँड स्किल्स. कुठल्या प्रकारचा व्यवसाय करताना तुमच्याकडे त्या व्यवसायाचं नॉलेज आणि त्या व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं स्किल हे गरजेचं असतं. ज्या पद्धतीने बिझनेसमॅन पुढे 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 व्यवसायामध्ये जातो त्या पद्धतीने याच्यामध्ये ते स्किल चांगल्या पद्धतीने अजून डेव्हलप होत जातं आणि त्याचा प्रोग्रेस त्या माध्यमातून पुढे होत जातो. त्याच्यामुळे दिस लीड्स टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ द बिझनेसमॅन विच अल्टिमेटली बेनिफिट टू द बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे बिझनेसमॅनला फायदा होतो पण त्याच्या व्यवसायाला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. देन एक्सपेन्शन ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाचा विस्तार कशा पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो. वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इज एक्सपेन्शन अँड ग्रोथ. वाढ करणे आणि विकास करणे प्रत्येक व्यवसायाचं हे सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो. साऊंड बिझनेस प्रॅक्टिसेस हेल्प देम टू अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह. ग्रोथ अँड एक्सपेन्शन ऑफ बिझनेस ब्रिंग्स मोर प्रॉफिट्स, मोर रिस्पेक्ट, बेटर इमेज अँड इन्क्रीज मार्केट व्हॅल्यू. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या ठिकाणी बिझनेस एक्सपेन्शन केल्यानंतर प्रत्येकाला मिळत असतात. देन नेक्स्ट पॉईंट इज अ कॉर्पोरेट इमेज. कन्सिस्टंट गुड बिझनेस प्रॅक्टिसेस इनेबल अ बिझनेस ऑर्गनायझेशन टू डेव्हलप अ गुड कॉर्पोरेट इमेज. कॉर्पोरेशनमध्ये चांगली आपली प्रतिमा प्राप्त करायची असेल किंवा मिळवायची असेल तर त्यासाठी व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. सच अन इमेज इन टर्म्स हेल्प इन लॉंग टर्म सर्वायवल ऑफ बिझनेस. तुमचा व्यवसाय जितका प्रदीर्घ काळ मार्केटमध्ये टिकणार आहे त्यासाठी तुमची प्रतिमा देखील त्या पद्धतीने चांगली असणं गरजेचं असतं. सो व्यवसायाचे फायदे ह्या पद्धतीने होतात. देन नेक्स्ट वन इज सोशल स्टेटस. बिझनेसमॅन एन्जॉय अ बेटर स्टेटस इन द सोसायटी. दे कमांड रिस्पेक्ट अँड रेप्युटेशन इन द सोसायटी. त्याला मान सन्मान हा असतोच. मेनी पीपल लुक अपॉन देम देअर रोल मॉडेल. काही जण त्याला आपल्याला आदर्श व्यक्ती म्हणून किंवा एक रोल मॉडेल म्हणून सुद्धा बघत असतात. फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी असतील त्यांच्याकडे भारतातली बरीच लोक रोल मॉडेल म्हणून बघतात. देन रतन टाटा असतील असे काही भारतामध्ये उद्योगपती आहेत की त्यांच्याकडे रोल मॉडेल म्हणून लोक बघत असतात. सो बिझनेस फर्मसाठी असणाऱ्या सिग्निफिकन्स ह्या पद्धतीने आहे. देन नेक्स्ट वन इज टू द कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून. सुरुवातीला सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स. द बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू सॅटिस्फाय नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ कन्झ्युमर्स. एक छोटा आणि सगळ्यात महत्त्वाचा हेतू असतो प्रत्येक बिझनेसमॅनचा की कस्टमरचे वॉन्ट्स आणि गरज म्हणजे याची गरज ही पूर्ण करणे. बिझनेस इज इन्व्हॉल्ड इन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. दिस हेल्प्स इन सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स ऑफ द कन्झ्युमर. म्हणजे आपल्या ग्राहकाला सेवा देऊन त्याच्या असणाऱ्या गरजा पूर्ण करणं हे सगळ्यात
पहिलं आणि प्राथमिकतेने नजरेसमोर ठेवलं जातं. सो सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टुवर्ड्स द कन्झ्युमर्स. Then quality goods and services. These days, competition has increased tremendously. In order to have competitive edge in this globalized business world, business organization offer quality goods and service to consumers continuously. जर समजा तुम्हाला जागतिक पातळीवरती तुमचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला क्वालिटीच्या गुड्स आणि सर्व्हिस लोकांना प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे आणि ते सातत्यपूर्ण, म्हणजे आज एकदा चांगल्या क्वालिटीची दिली उद्या कमी क्वालिटीची दिली असं करून चालणार नाही. सातत्यपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला ते व्यवसायामध्ये ठेवावं लागेल. Then next one is a reasonable price. Today's market is a consumer's market where supply exceeds demands for products. आता सध्या काय होतं माहिती आहे की सध्याची बाजारपेठ ही ग्राहक केंद्रित बाजारपेठ बनलेली आहे. म्हणजे काय होतं आहे की सप्लाय वाढत चालल्या डिमांडपेक्षा. म्हणजे मार्केटमध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या ग्राहकांना आवश्यक आहे त्या वस्तू अगोदरच मार्केटमध्ये आणून ठेवलेल्या असतात आणि ग्राहक जाऊन ती वस्तू खरेदी करतो. असं नाही की डिमांड आली आणि मग सप्लाय गेला. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला रिजनेबल प्राइस ठेवावीच लागते. सो बिझनेसमध्ये या गोष्टीचा विचार केला जातो. देन हायेस्ट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ड्यू टू ट्रिमेंडियस कॉम्पिटिशन इन द मार्केट, बिझनेस ऑर्गनायझेशन ऑफर्स न्यू अँड बेटर प्रोडक्ट्स अँड दॅट टू ॲट रिजनेबल प्राइसेस टू द कन्झ्युमर्स. म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये काय होतं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या वस्तू या मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे काय होतं की चांगली क्वालिटी देणं आणि कमीत कमी किमतीमध्ये देतं. त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा सुधारायला ऑटोमॅटिकली सुरुवात होते. देन कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. मॉडर्न बिझनेस हॅज बिकम कंझ्युमर सेंट्रिक. इन ऑर्डर टू सर्वाइव्ह अँड ग्रो, बिझनेस ऑर्गनायझेशन थ्राइव्ह टू प्रोड्यूस किंवा प्रोव्हाइड कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. इथे ग्राहकाचं समाधान सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कुठलाही बिझनेसमॅन बिझनेस करत असताना त्याचा बिझनेस सक्सेस कधी झाला असं म्हणता येईल की ज्यावेळी त्याच्यासमोर जो कस्टमर असेल हा कस्टमर ज्यावेळी समाधानी असेल त्यावेळी आपला बिझनेस सक्सेस झाला असं आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणता येईल आणि त्या पद्धतीने त्याला काम करावं लागतं. सो दीज आर द पॉईंट्स रिलेटेड टू द कंझ्युमर्स. द नेक्स्ट म्हणजे टू द सोसायटी, म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून कुठल्या पद्धतीने सिग्निफिकन्स असतो आपण बघू शकतो. फर्स्ट वन इज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. रोजगाराची संधी या ठिकाणी निर्माण करून देणं. बिझनेस जनरेट्स एम्प्लॉयमेंट. It not only provide employment to businessmen but also to a large section of the society. Lots of people are involved in activities such as production, distribution, marketing, promotion of products, etc. काय होतं की व्यवसाय गेल्यामुळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी रोजगार मिळतोच आहे, त्याला अर्निंग सोर्स मिळतोच आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या हाताखाली काम करणारे 100 व्यक्ती असतात, 1000 असतील, 10,000 असतील, लाखो व्यक्ती असतील. मग त्यांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात ना. मग मार्केटिंग असेल, प्रोडक्शन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, सेलिंग असेल, सर्व्हिस असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना रोजगार संधी प्राप्त होतात. तो बिझनेसचा हा सगळ्यात महत्त्वाचा सोसायटीच्या दृष्टिकोनातून उपयोग आहे. देन रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट. बिझनेस प्रोव्हाइड्स रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. आपल्या प्रत्येकालाही माहिती आहे की सरकारला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स नावाची गोष्ट ही मिळत असते आणि प्रत्येकाची जबाबदारी देखील आहे. A large part of government revenue is through direct and indirect taxes levied on business. सरकारचा सगळ्यात जास्त मोठा हिस्सा जो टॅक्स मिळतो तो हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून आणि व्यवसायावरती आकारण्यात येणाऱ्या करामधून मिळतो. त्याच्यामुळे सरकारला देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतो. देन बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. गव्हर्नमेंट एनकरेजेस बिझनेस ऑर्गनायझेशन टू स्टार्ट देअर ऑपरेशन्स इन अंडर डेव्हलप एरियाज बाय ऑफरिंग incentives such as tax holidays, duty concession and so on. गव्हर्नमेंट काय करतं आहे की जे रिमोट एरिया आहेत म्हणजे जे मागास एरिया आहे त्या ठिकाणी तुम्ही बिझनेस करा असं गव्हर्नमेंट प्रोत्साहन देते बिझनेसमॅनला. जर समजा तुम्ही रिमोट एरियामधून समजा बिझनेस चालू केला तर तुम्हाला आम्ही टॅक्समध्ये सवलत देऊ, स्टॅम्प ड्युटीमध्ये आपण सवलत देऊ, गव्हर्नमेंटच्या ज्या काही चार्जेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही सवलत देऊ, कारण की त्या क्षेत्राचा विकास होऊन दे, तिथल्या लोकांना रोजगार संधी प्राप्त होऊन दे, हा त्याच्यामागे हेतू असतो. म्हणून याला म्हटलं तर बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट. नेक्स्ट वन इज अ रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ. Business activities facilitate economic growth in the country. Business organization undertake expansion and diversification of activities. म्हणजे व्यवसाय हा एक्सपांड केला जातो आणि डायव्हर्सिफाय केला जातो, म्हणजे विकेंद्रीकरण केलं जातं व्यवसायाचं. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी व्यवसाय हा विभागला जातो. न्यू इंडस्ट्रीज आर सेटअप. बिझनेस ग्रोथ लीड्स टू स्प्रेड इफेक्ट. आणि ज्या नवीन इंडस्ट्री असतात त्या मात्र अनेक ठिकाणी आपल्याला पसरलेल्या दिसतात. दिस रिझल्ट इन ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन. त्याच्यामुळे याचा परिणाम असा होतो की आपल्या भारताची किंवा आपल्या देशाची इकॉनॉमिक ही ग्रोथ होत असते. देन लास्ट वन इज अ कॉन्ट्रीब्युट्स टू सोशल डेव्हलपमेंट. बिझनेस कॉन्ट्रीब्युट्स टू द सोशल डेव्हलपमेंट ऑल्सो.
मॉडर्न कॉर्पोरेट बिझनेस कॉन्ट्रीब्यूट अ लॉट ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता प्रत्येकाला माहिती असेल की CSR नावाची कन्सेप्ट आता निर्माण झालेली आहे की प्रत्येक बिझनेसमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची एक वेगळी त्या ठिकाणी घटक असतो किंवा विभाग असतो. म्हणजे आपण बिझनेसमॅनने बिझनेस जो काय केलेला असेल त्यातला काही अंशी हिस्सा हा आपण समाजासाठी उत्तरदायित्व म्हणून त्या ठिकाणी देणं लागतो, त्यासाठी खर्च करायचा असतो. मग तो कुठल्याही मार्गाने आपण करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी जे कोरोना पॅन्डेमिकमध्ये आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याची किंवा देशाची स्थिती ही आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल कमी होत चालला आहे. त्याच्यामुळे अनेक बिझनेसमॅनने हात पुढे गेले. त्याच्यामध्ये टाटाचा सगळ्यात मोठा हिस्सा आपला दिसून येतो. देन अंबानी आहेत किंवा आणि इतर काही उद्योगपती असतील, त्यांनी त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. पण हे पैसे ज्याच्या माध्यमातून देतात तो फंड त्या ठिकाणी वेगळ्या बाजूला काढण्यात येतो त्यांच्या प्रॉफिटपैकी. त्याला म्हटलं तर CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर ह्या दृष्टिकोनाने सुद्धा दिस इज डन बाय प्रोव्हाइडिंग डोनेशन अँड स्पॉन्सरशिप. म्हणजे ह्या दृष्टिकोनाने सुद्धा हेल्थ केअर असेल, एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स असेल, या भागात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसमॅन मदत करताना दिसतात. सो दीज आर द सम पॉईंट्स ऑफ सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस to the businessman, to the customer, and to the society. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.